याला चांद्रवर्ष असंही म्हटलं जातं। गुढीपाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरं सुरू होत असतं। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय? संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक कालमापन पद्धती आहे। शालिवाहन चक्राखेरीज अन्य अनेक संवत्सर आहेत। 60 वर्षात सूर्याभोवती गुरूच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते। गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात, म्हणजेच एक संवत्सर होय। 86 संवत्सरांमध्ये 85 वर्ष पूर्ण होतात। काही फरकांमुळे एका वर्षाचा लोप होतो। संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो। भगवान श्रीहरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला। याच दिवशी रामनवमी साजरी केली जाते। श्रीराम वनवासात असताना त्यांची भेट सुग्रीवाशी होते। वानरराज बलीच्या अत्याचाराचे सर्व कथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात। अखेर बलीचा वध करण्याचा निर्णय प्रभू श्रीराम घेतात। बलीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केलं। प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला। त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे। संपूर्ण मराठी वर्षात 4 नवरात्र साजरी केली जातात। यातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे करण्यात येते। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्र साजरं केलं जातं। नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस देवी व्रत, पूजन, भजन केलं जातं। पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री अशा प्रकारे देवीची 9 स्वरूपात पूजा केली जाते। गुढीपाडवा चैत्र महिना हा हिंदू धर्म, संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जातो। तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत बरं का। आंध्र प्रदेशात याच दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो। या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी होण्यास मदत होते। आपल्याकडे सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची गूळ घालून चटणी केली जाते, जी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते। कडुलिंबाची चटणी शरीरासाठी पाचकही मानली जाते। तुमच्याकडे ती करतात का? कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर गुढीपाडव्याला तुमच्याकडे आणखीन कोणत्या गोष्टी केल्या जातात हे सुद्धा सांगा। उन्हाची काहिली सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावं म्हणून अनेक वर्ष असा विशेष आहार गुढीपाडव्याला घेतला जातो। मित्रांनो, जाता जाता एक महत्त्वाची छोटीशी आठवण, ती म्हणजे लोकमत भक्ती चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट घेऊन येत आहोत। सध्या अनेक मान्यवरांना बोलवून त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होईल या पद्धतीने या पॉडकास्टमध्ये विषय निवडले जात आहेत। ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल किंवा अगदी आयुर्वेद असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती हे व्हिडिओ घेऊन